तरुवरा सेवटी तैसे तुम्हा झाले एकी एक सामावले उदकावरील तरंग तरंग उदकाचे अंग तैसे तुम्हा झाले एकी एक सामावले तुका म्हणे बिंब छाया ठाई पावली विलया तैसे तुम्हा झाले एकी एक सामावले महायोग पीठे तटे भीमरत्या वरम पुंडरीकाय दातो मुनींद्रे समागत्य तिष्ठन्तमानन्द गन्धं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंग प्रथम नाम पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मी कला कुसरी काहीच नेने बोलतो वचन अति भाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वादिसाक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं नमामि श्री अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज योगिराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु भगवान सर्वदेव महाराज की जय। तरुवर बीजा पोटी बीज तरुवरा सेवटी तैसे तुम्हा झाले एकी एक सामावले उदकावरील तरंग तरंग उदकाचेच अंग तुका म्हणे बिंब छाया ठाई पावली विलया तैसे तुम्हा झाले एकी एक सामावले। प्रस्तुत प्राप्त स्थळी सर्वात्मक गुरुदेव परिवार वर्धापन 31वा वर्धापन दिनानिमित्त आजची कीर्तन सेवा
मज पामराला प्राप्त झाली, त्याबद्दल प्रथम वचन माऊली व जे संयोजक नियोजक आयोजक आहेत त्या सर्वांचं आभार. आपण कीर्तन सेवेसाठी घेतलेला अभंग जगद्गुरु संत श्रेष्ठ ज्यांनी 5वा वेद निर्माण केला, ज्यांचं नाव घेता यम सुद्धा थरथर कापतो असे तुकाराम महाराज जे वैष्णव संप्रदायाचा कळस झालेले आहेत, अशा संताचा 4 चरणांचा अभंग घेतलेला आहे. जे तुकाराम महाराजांचे जे वंशज आहेत ते बघा, बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठले आवडी, सहजासहजी इको कमी करा, इको. कुणाला भक्ती प्राप्त होत नाही. तुकाराम महाराजांचे एक ज्यांचा अभंग आहे, कीर्तनकाराचं आद्य कर्तव्य असतं की परिहार देणं. थोडासा ज्यांचा अभंग आहे त्यांच्याविषयी थोडस परिहार देणं हे आद्य कर्तव्य आहे. तर त्यांचे जे वंशज आहेत म्हणजे 12व्या शतकातील विश्वंभर बाबा आणि आमाई माता हे दाम्पत्य नित्य पंढरपूरची वारी करत, त्यांच्या पदरी पुत्र नव्हते, अपत्य नव्हतं, म्हणून पांडुरंगाला साकड घातलं आमाई माताने. आमाई मातेने साकड घातलं आणि त्यांना 2 मुलं झाली, एक हरी आणि एक मुकुंद. दोघेही त्यावेळी सैन्यात भरती झाले, दोघेही मारले गेले. परंतु हरीची पत्नी ती प्रेग्नंट होती ज्यावेळेस ते मारले गेले. मग हरीपासून विठ्ठल, विठ्ठलापासून पदाजी, पदाजीपासून शंकर, शंकरापासून कान्हैया, कान्हैयापासून बोलोबा आणि बोलोबाचे 3 मुलं परत, सावजी, तुकाराम आणि कान्होजी. आणि ज्यावेळेस विश्वंभर बाबा त्यांच्याकडे पुण्याचा परगणा होता, त्यांची सावकारकी होती, हे सर्वश्रुत आहे. तुकाराम महाराजांकडे सुद्धा सावकारकी होती. विश्वंभर बाबांकडे त्यावेळी पुण्याचा परगणा होता. आणि ज्यावेळेस ज्ञानेश्वर महाराज समाधिस्थ झाले, ते समाधीच्या वेळी विश्वंभर बाबा तिथे हजर होते. आणि संत नामदेवांनी विश्वंभर बाबांना संत ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीचे राखण करण्याची जबाबदारी व ज्ञानेश्वर महाराज मंदिर बांधण्याची जबाबदारी दिली होती. परंतु काळाच्या ओघामध्ये ती गोष्ट राहून गेली आणि तुकाराम महाराजांनी, सर्वांना माहित असेल नसेल, परंतु ज्ञानेश्वर महाराजांचं प्रथम मंदिर आळंदी मध्ये तुकाराम महाराजांनी बांधलेलं आहे. असे हे तुकाराम महाराज आणि त्यांचा आपण सेवेसाठी घेतलेला अभंग. तर गायनाची साथ लाभलेले आमचे रणसिंग महाराज, विलास महाराज, कैलास दादा नलकांडे, सर्वांचा परिचय. आणि आमचे नियोजन आयोजन करते नारायण महाराज, सगळ्यांचा. आणि परमपूज्य वचन माऊली तमाक्षरा ब्रह्मा आध्यात्मिक योगनियम श्री अनंत माध्यम परमात्मा, जो परमात्मा असा परमात्मा जो 3 गुणांच्या पलीकडे आहे, जे विश्वाचे मूळ कारण आहेत, ज्यांच्यामुळे जगाची उत्पत्ती होते, जगाचा लय प्रलय आणि स्थिती जी धरली जाते, असे परमपूज्य वचन माऊली यांच्या चरणी साष्टांग दंडवत. पहिली गोष्ट, संत आणि देव यांना परिहाराची गरज नसते. म्हणजे कशासाठी कीर्तन घेतलं किंवा कशासाठी कार्यक्रम आहे, हे संत आणि देव जाणती अंतरीचा भाव विश्वेश्वर
परिहार न लगे. संत अंतरीचा भाव जाणतात. काही काळ होणाऱ्या गोष्टी सुद्धा त्यांच्यापासून लपून राहत नाहीत. नवे नवे मनातली गोष्ट सुद्धा ओळखतात. असे सद्गुरु वचन माऊली आहेत. त्यांच्यापासून आपण काय लपवायचं. प्रभू तुम्ही महेशाची या मूर्ती, मी दुबळा अर्चितसे भक्ती, जरी माझे बोध गांगावती, तरी मानून घ्या. असो अशा तुकाराम महाराजांचा अभंग आपण कीर्तन सेवेसाठी घेतलेला आहे. असे जगद्गुरु तुकाराम महाराज. आणि एक गोष्ट आठवली म्हणून सांगतो. मगाशीच मी सांगितलं, संत आणि देव कळे अंतरीचा भाव, विश्वी विश्वंभर त्याशी परिहार न लगे. एक उदाहरण आहे तुकाराम महाराजांचं. जे मोरया गोसावी होते चिंचवडचे, आणि त्यांच्या पोटी प्रत्यक्ष चिंतामणी गणपती बाप्पाचा अवतार आलेला. आणि त्या चिंतामणींना तुकाराम महाराजांची ख्याती कळली, त्याची महती कळली. आणि मग त्यांना भेटावंच वाटलं. मग त्यांनी निरोप पाठवला तुकाराम महाराजाकडं की मला तुम्हाला भेटायचं आहे. तुकाराम बुवा तर तुकाराम बुवा होते. संत आणि देव जाणे अंतरीचा भाव, ते दत्त म्हणून हजर. त्यांनी निरोप पाठवला आणि आज पूजेसाठी गेले. बर बाहेर गावी गेले होते 2-4 दिवस. दारापुढं थोडीशी फुलं झाडं होती आणि ती फुलं सगळी कोमेज दिली होती. आल्यानंतर आल्याबरोबर देवपूजाला फुलं आण म्हणून सांगितलं गड्याला. त्यांनी फुलं सगळी कोमेज दिली आणि मग पूजा करता करता शिवेची लाकोली व्हायला लागले. त्यांनी जे कोणी घरकामासाठी बागकामासाठी गडी ठेवला होता त्याच्यावर मनोमन ते त्याला शिव्या देत पूजा करू लागले. आणि तुकाराम महाराज येऊन शेजारी बसले आणि मग त्यांची पूजा झाली. आणि मग तुकाराम महाराजांना त्यांनी बोलले, महाराज आपण कधी आला. तर तुकाराम महाराजांनी सांगितलं, तुम्ही ज्यावेळेस त्या माळ्याला शिव्या देत होता त्यावेळेसच मी आलो. संत आणि देव जाणे अंतरीचा भाव. अजून एक उदाहरण सांगता येईल संत एकनाथ महाराजांचं. संत एकनाथ महाराज रामायण सांगायचे आणि त्यांचे रामायण ऐकण्याची खूप दूर दूरवरून लोक यायची. आणि अशी आख्यायिका आहे, रामायण सांगताना म्हणजे जो वक्ता असतो आणि त्याच्या शेजारी एक पाठ मोकळा ठेवतात. अशी आख्यायिका आहे, अशी कहाणी आहे. असं लोक मानतात की जिथं रामायण चालतं तिथं हनुमंत रामायण ऐकण्यासाठी, कथा ऐकण्यासाठी येऊन बसतात. म्हणून तिथं शेजारी एक पाठ रिकामा ठेवलेला असायचा. एकनाथ बुवांचा जोरदार रामायण चालायचं आणि समोर एक वयोवृद्ध माणूस दूर थोडासा बसायचा. आणि एकनाथ बुवांनी चालू केलं. मग एकनाथ बुवांचा असा पाठ आला होता की सीतेला रावणाने पळवून नेलं, अशोकवनात ठेवलं आणि तिथे पांढरी फुलं होती. आणि ती पांढरी फुलं सीतेच्या अंगावर पडायची. त्या झाडाची फुलं होती ती सीतेच्या अंगावर पडायची. महाराज असे तल्लीन झालेले. एकदा झालं ते वृद्ध व्यक्ती, एकदा झालं पांढरी फुलं होती, दोनदा झालं पांढरी फुलं होती, तीनदा फुलं. ते उठलं आणि डायरेक्ट उठले, अरे तुला माहितीये का म्हणे त्यावेळेस मी तिथं होतो, मी सीतेचा शोध घ्यायला गेलो होतो आणि तू पांढरी पांढरी काय फुलं म्हणतोस, ती फुलं लाल रंगाची होती. शांती ब्रह्म एकनाथ अपकार्या उपकार करती तया नाम का शांती. ते बोले महाराज क्षमा असावी, परंतु मी ती फुले इथून पाहतोय ती फुले पांढरीच आहेत. तुम्ही ज्यावेळेस मातेला रावणाने पळवून नेलं होतं त्यावेळेस तुम्ही रागात होता, रावणाविषयी तुमचा द्वेष होता, म्हणून ती फुलं तुम्हाला लाल रंगाची दिसत होती, पण ती फुलं पांढरीच आहेत. आणि मग हनुमंतरायाने ऋतुप्रज्ञा ही जी शक्ती लाभलेली होती एकनाथांना, तीच तुकाराम महाराजांना लागली होती ऋतुप्रज्ञा. आणि त्याच्या जोरावर हनुमंताने सुद्धा ती फुलं पाहिली तर ती फुलं पांढरीच होते. म्हणजे संत लोकांना परिहार लागत नाही.
एवढ्यासाठी 2 उदाहरणं दिली. विठ्ठल, 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 माझ्या मनीचा जाणूनिया भाव तो करी उपाव गुरुराव. म्हणजे शिष्याच्या जो कोणी त्यांच्याकडे येतो त्यांच्या मनीचा भाव हे सद्गुरु हे अगोदरच जाणतात आणि त्याला ते म्हणजे ज्या ज्या गोष्टीमध्ये जो मनुष्य खुश होतो ते देण्याचा प्रयत्न करतात. म्हणून संत आणि देव जाणे अंतरीचा भाव यांना परिहाराची गरज नसते. तर संत तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगाच्या प्रथम चरणामध्ये तरुवर बीजा पोटी बीज तरुवरा शेवटी आणि हा अभंग निवडण्याचं कारण असं आहे की बघा, एक बीजे केला नास तेव्हा भोगिले कणस. कुणीतरी हे कार्य स्थापन करण्यामागे, हा परिवार स्थापन करण्यामागे कुणाचा तरी त्याग आहे. कुणीतरी स्वतःच धन, स्वतःच मन, स्वतःची बुद्धी, स्वतःचा वेळ त्या कार्यासाठी खर्च केला आहे. त्यागाशिवाय फळ भेटत नाही. कुणीतरी त्याग केला आहे. जसं खोल पडे बीज तया फळ उत्तम उतळाशी कर्म वाया जाय. जे बीज म्हणजे बऱ्यापैकी सगळे शेतकरी वर्गातून आहेत. जे बीज खोल पडतं सरीमध्ये त्याच रोपटं होतं पण त्यालाच फळ येतात. मुळं जर स्ट्रॉंग असली ना, ताकदवान असली मुळं, तर झाड किंवा पीक कुठली पण गोष्ट घ्या ती एकदम मजबूत येतं आणि त्याला चांगली फळं येतात. त्याची फळं चविष्ट असतात. पण जे उथळाशी श्रम वाया जाय, जे उथळ पडतं त्याला पक्षी खाऊन जातात, त्याला कीड लागते. पाणी आलं, पाऊस आला तर ते पावसात सडतं, उन्हात करपतं. एक बीजे केला नास तेव्हा भोगले गणस. म्हणून कुणीतरी या कार्यासाठी, या सर्वात्मक परिवारासाठी स्वतःचा समय, स्वतःचं आयुष्य खर्च केलेला आहे. म्हणून हा आज दिवस उगवला आहे. झाड मोडे बीज होय, बीज मोडे झाड होय. म्हणजे तैसे तुम्हा आम्हा झाले एकी एक सामावले. म्हणजे बघा, आपण सर्वजण एकच आहोत. परमात्मा कणाकणात भरलेला आहे. सगळीकडे परमात्मा आहे आणि सर्व एकच आहोत. परमात्मा रूपाने सर्वजण एकच आहोत. जसं आता झाडाचा हा अभंग घेण्यामागचा माझा उद्देश असा आहे की जसं झाड असतं ना, खूप परोपकारी असतं लोकांसाठी. झाडाला संतांची उपमा दिली आहे. एक श्लोक आहे, रविचंद्र घना वृक्षा नदी गवाक्ष सज्जना इति परोपकाराय देवेन निर्मिता. सूर्य, चंद्र, वृक्ष, नदी, ढग आणि सज्जन. सज्जन म्हणजे संत मंडळी आणि गाय ही फक्त देवाच्या जगाच्या कल्याणाकरता देवाने निर्माण केलेले आहेत आणि ते फक्त जगाचं, लोकांचं कल्याणच करतात. झाड बघा एका ठिकाणी उभं असतं, त्यातून ऑक्सिजन मिळतो. ज्याची पानं जेवढी मोठी तेवढा ऑक्सिजन जास्त. आणि त्याला कोणी दगड जरी मारला तरी त्याला तेच फळ भेटतं की ज्याने लावणी केली झाडाची. जो खंडावया घाव घाली, ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वर मध्ये सांगितले बघा, जो खंडावया घाव घाली का लावणी जयाने केली, दोघाही एकची सावली वृक्ष देई ऐसा. म्हणून वृक्षाला संताचा दर्जा दिलेला आहे. म्हणून आपण तुकाराम महाराजांचा हा अभंग संत लेवलचा, म्हणजे जसं संत आणि वृक्ष एकच आहेत हे
दाखवण्यासाठी म्हणण्यापेक्षा हे जवळजवळ एकच आहेत म्हणून हा अभंग आपण निरूपणासाठी निवडलेला आहे. तरोवर बीजा पोटी बीज तरोवरा सेवटी तैसे तुम्हा मा झाले एक एक सामावले. आता आपण बघा, आता गुरुदेवांचं ज्यावेळेस प्रवचन चालू असताना टाचणी पडल्याला सुद्धा आवाज येतो. एवढी मनाची एकाग्रता असते लोकांची, एवढी एकाग्रता असते म्हणजे आपण जणू बाळ बापाचे ताटी रिगे, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात बाळ पाटाचे बापाचे ताटी रिगे, बाळ बापाचे ताटी रिगे ते जेवू लागे. मग बापाला राग येतो का? नाही येत. आनंदाने तो पण जेवतो ना. तस जर आपला शिष्य आपला भक्त या परमार्थामध्ये एकत्र येऊन नामस्मरण, ध्यान, सत्संग आणि सेवा हे सर्वात्मक परिवाराचं ध्येय आहे. गुरुदेवांनी 4 मार्ग दिलेले आहेत. जसं झाड आपल्याला सावली देतं, फळ देतं, ऑक्सिजन देतं आणि शेवटी मेल्यानंतर त्याचे लाकडं सुद्धा वापरले जातात. तसाच त्याचा 4 प्रकारे उपयोग आहे. आणि तसाच ह्या संताने आपल्या गुरूंनी आपल्याला 4 पदरी मार्ग सांगितलेला आहे. नाम, सत्संग, सेवा आणि ध्यान. तर नाम हा प्रथम मार्ग आहे, एकदम सोपा. नाम घेता उठा उठी होय संसाराची तुटी. नाम घेता वाया गेला ऐसा कोणी ऐकला. नामाचा महिमा खूप आहे. नाम कसंही घेता येतं आणि सर्वहून सोपं. जो कृपा म्हणजे नाम घेणारावर, नाम धारकावर भगवंत कृपा करतो असं नाम सर्वात सोपं आहे. म्हणून नामाचं महत्व बघाय. नाम घेता वाया गेला संत महंत सीतारोसी विनवी तो तुम्हासी संत महंत सीतारोसी. नाम घेता वाया गेला कोणी गेला कोणी गेला. जर पूर्ण श्रद्धेनं, पूर्ण एकाग्रतेनं पंचप्राण एकत्र आणून बघा, अध्यात्मामध्ये अंतःकरण चतुष्ट म्हणून एक विषय आहे. मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. अंतःकरण चतुष्ट. मन स्थिर करून, बुद्धी एकत्र करून, चित्तातून पाझरणारं प्रेम, प्रेमाचा ओलावा समोर ठेवून जर नाव घेतलं, भगवंताचं नाव घेतलं तर त्याचा उद्धार व्हायला वेळ लागत नाही. म्हणून नाम श्रेष्ठ आहे. सर्वात्मक परिवाराचा पहिला मार्ग आहे नाम. दुसरा मार्ग आहे सत्संग. सत्संग, कीर्तन आणि भजन ह्या तिन्ही गोष्टी एकत्र आहेत, म्हणजे सेमच आहेत. सत्संगामध्ये
संगीताची साथ कधी असते कधी नसते. कीर्तनामध्ये संगीताच्या साथीशिवाय कीर्तन होतच नाही. प्रवचन सत्संगामध्ये असतं, संगीताची साथ कधी असती कधी नसते. आणि भजनाला संगीताची साथ लागतेच लागते. तर हा सत्संग, हे कीर्तन कशासाठी करायचं? तर हे जग उद्धारण्याचं, भक्त उद्धारण्याचं एक साधन आहे, एक मार्ग आहे. जेथं असे सर्वश्रेष्ठ संत श्रेष्ठ जगद्गुरु वचन मावले असतील आणि त्यांचा सत्संग, सत्संग की आधी घडी सुमिरन बरस 50, वर्षा वर्षे एक घडी रहाट चले 12 मास. संत कबीर काय म्हणतात? जर सत्संगाच्या अर्धा घटिका जरी सत्संगात हजर राहिला, कीर्तनात हजर राहिला, भगवंताच्या स्मरणामध्ये हजर राहिला, संत संगतीमध्ये हजर राहिला, अर्धा घटिका फक्त सांगितलंय, तर तुम्ही 50,000 वर्ष नाम घेतलं असेल, पण त्याला दृढ भाव नसेल, तरी सत्संगाची जी घडी आहे, जी वेळ आहे, ती त्याला उरून पुरती. जसं पाऊस पडल्यानंतर पाऊस एक वेळच पडतो, परंतु नदी तुडुंब भरून वाहते, नदी नाले विहिरी भरतात आणि त्याचं पाणी आपल्याला परत वापरता येतं. तसं सत्संग की आधी घडी सुवर्ण बरस 50, वर्षा वर्षे एक घडी रहाट चले 12 मास. तर हा सत्संगाचा महिमा आहे. म्हणजे सत्संग जो नियोजन करतो, कीर्तनाचं जो नियोजन करतो, तो पण पुण्यवान होतो, ऐकणारे पण पुण्यवान होतात, कीर्तन करणारे पण पुण्यवान होतात, सगळ्यांना पुण्य समान मिळतं. परंतु कसं ऐकलं पाहिजे? बघा, ज्ञानेश्वर महाराजांचा 11 अध्याय 989 काना वचनाची या भेटी सरिसाची पैकृती वस्तूची होऊन उठी कवनपी ऐकू जो. जे म्हणतात ना, कानात तेल घालून ऐका, कानाचा प्राण करा. तर ऐकण्याची पद्धत अशी आहे, काना वचनाची या भेटी सरिसाची पैकृती वस्तूची होऊन उठी. म्हणजे ऐकल्यानंतर एवढं तल्लीनतेनं ऐकावं, एवढं एकाग्रतेनं ऐकावं की तुकाराम महाराज एक अभंग आहे, विठ्ठल पावयासी गेलो विठ्ठलची पाहुणी ठेलो. विठ्ठल मन हे झाले पूर्ण विठ्ठलाची झाले, अंतर काय रंगुनी गेले विठ्ठलाची, 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 विठ्ठल म्हणता जरले पाप पदरी आले पुण्य माप, झाला दीनाचा माय बाप विठ्ठलाची, विठ्ठलाची, विठ्ठल करी स्थळी भरला रीता खावण्यात मोठे उरला, आज्ञा कृष्णीने पाहिला विठ्ठलाची, विठ्ठलाची, आईचा भाव मनी विठ्ठलानी त्यानी सदा बोलो माझी वाणी विठ्ठलाची, विठ्ठल म्हणता जळले पाप पदरी आले पुण्य माप, झाला दीनाचा माय बाप विठ्ठलाची, 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 विठ्ठलाची. तो हा चंद्र भागा तीरा पुंडलिके जितला धारा, बापर कुमार देवीवरा चढले पायी विठ्ठलाची, विठ्ठलाची.
विठ्ठला भलता झाले पाप पदरी आले पुण्य माप जातानी नाथा माय बाप विठ्ठलाचे अशा एकाग्रतेने कानात प्राण आणून जर भगवंताचं नाव घेतलं, जर सत्संगाचा लाभ घेतला, कीर्तनाचा लाभ घेतला आणि आपल्यात काही थोडासा फरक जर पडला तर समजायचं आपल्या एक तर सद्गुरूची कृपा एक पहिली गोष्ट, नाहीतर आपलं पुण्य फळाला आलंय. आणि जर काहीच लाभ नाही झाला तर समजायचं आपलं पाप जे होत पुढं येऊन संकट येणार होतं, ऍक्सिडेंट होणार होता, पुढं अजून काय घडणार होते घटना, ते जळलं, पाप कमी झालं म्हणजे आपल्यावर येणारं संकट टळलं. म्हणजे कसं केलं तरी आपल्यावर सद्गुरूची कृपा फिक्स आहे. म्हणून तुकाराम महाराज काय म्हणतात, वृक्ष आणि संत एकच आहेत, तरुवर बीजापोटी बीज तरुवर असे वटी, तैसे तुम्हा झाले एका एकी सामावले. उदकावरील तरंग तरंग पाण्या उदकाचेच अंग. अभंगाच्या पहिल्या चरणात तुकाराम महाराजांनी असं सांगितलं आहे, संत आणि वृक्ष एकच आहेत. रविचंद्र घना वृक्ष नदी गवाक्ष सज्जना इति परोपकाराय देवेन निर्मिताः. संत आणि वृक्ष एकच आहेत. अभंगाचं पहिलं चरण. तारुवार 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 बीजापोटी
तरंग तरंग पाण्याचे जंग. बघा ज्ञानेश्वर महाराज एका ठिकाणी लहान्याचे लागता झटे अधिकची पाना फुटे तेने प्रेम तुना आवटे. जर आईला लहान बाळाने लाता जरी मारली, अंगावर सीपण केली, शू केली, तर आईला त्याचा राग येतो का? जसं तसं सद्गुरूंचं हृदय मोठं असतं आणि सद्गुरूंना पाण्याची उपमा दिलेली. पाणी बघा, जर तीर्थ जिथं असेल, तीर्थाचे क्षेत्र जिथं असेल तिथलं पाणी असेल तर काय होतं? तीर्थ होतं पाणी. जर नदीचं पाणी असेल तर ते धुण्या भांड्यासाठी, आंघोळीसाठी वापरलं जातं. तीर्थाचं पाणी तीर्थ म्हणून आपण डोक्याला लावतो, त्याचं दर्शन घेतो. पाप नष्ट करण्याची ताकद त्या तीर्थामध्ये असते. आता घरातलं पाणी साधं पिण्याचं पाणी, समुद्राचं पाणी, खारट पाणी, हे पाण्याचे प्रकार आहेत. पण पाणी असं म्हणतं का की हा आईचं दर्शन घेत नाही, घरातून निघताना कधीच आईचं दर्शन घेत नाही, वडिलांचं दर्शन कधीच घेत नाही, आईला उलट बोलतो, म्हणून ह्याला आपण ह्याची तहान भागवायची नाही, असं पाणी कधीच म्हणत नाही ना. पण पाणी संत स्वरूप आहे. संत अपकार्या उपकार करती, तसं पाणी अपकार्याला सुद्धा उपकार करतात. पाणी तरंगाकार झाले, ते तरंगची निमाले. सांगा कोण जन्मले आणि कोण निमाले? जर पाण्यावर तरंग तयार झाला आणि थोड्या वेळी तो नाहीसा झाला, तरी मूळ तत्व जे आहे, गगनभरी धारा परी पाणी एकची विरा, तैसा मी या संसारा एकची असे. अर्जुनाला भगवान परमात्मा कृष्ण सांगतात, गगनभरी धारा परी पाणी एकची विरा, तैसा मी या संसारा एकची असे. म्हणजे पाऊस पडण्या अगोदर ढगाची स्थिती असती, पाणी पोट भरपून, ढगांचं पोट असं फुगलेलं असतं पाणी पिऊन, कधी पाऊस पडण्याच्या अगोदर. त्यातलं पाणी आणि समुद्राचं पाणी किंवा पृथ्वीवरचं कुठलंही पाणी वेगळं आहे का? तत्व काय? गगनभरी धारा परी पाणी एकची विरा, सगळीकडे समान पाणी आहे. तसं हे गुरु तत्व, हे संत तत्व चराचरामध्ये व्याप्त आहे. चराचरामध्ये एकच तत्व आहे, फक्त नीट ऐकलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचा विश्वास पाहिजे, संतावर विश्वास पाहिजे. संताचे पाये, संताचे पाये हा माझा विश्वास, 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 संताचे पाये हा विश्वास. विश्वासाचा
विश्वास कुणावर पाहिजे? ही पहिली गोष्ट आहे. विश्वास पाहिजे जे आपल्या बरोबर एकत्र असतात, सतत एकत्र. सतत एकत्र कोण असतं? सगळ्यात जवळचं नातं आणि सतत एकत्र राहणं म्हणजे पती पत्नीचं नातं आहे. मग पत्नीचा पतीवर, पतीचा पत्नीवर विश्वास आहे का? म्हणजे राग येऊन देऊ नका, पण मी पुढचं बोलतो. स्त्री जनरली सुंदरच असते. असते का नसते? असतेच ना. तुम्ही मेकअप का करते? विश्वास नाही स्वतःवर, नाही विश्वास. पण मेकअप जरी केला तरी राहते का? मी कशी दिसते सांगा नाराया, सांगा मी कशी दिसते. म्हणजे स्वतः विश्वास नाही. बरं, विश्वास नाही हे सांगायची गरज नाही, मग विचारणं म्हणजे हा शब्द नाही वापरत, पण हा मूर्खपणा झाला ना. म्हणजे स्वतःची इज्जत स्वतःच घालून घ्यायची असा विषय आला ना. त्याला कारण आहे महाराज. म्हणजे स्त्रियांचा दोष आहे असं म्हणत नाही मी, त्याला कारण आहे. स्त्री हा शब्द कुठल्या राशीचा आहे? कुंभ राशी. कुंभ राशीची लोक कोण असतात? राजकारणी लोक असतात. कोणा विश्वास ठेवतात का? अजिबात नाही. मग स्त्री ही पूर्ण राजकारणी. आता कसं आहे त्याचं एक उदाहरण सांगतो. स्त्रीच्या बापाचं घर कुठं असतं का? बापाचं घर सोडून नवऱ्याच्या घरी यावं. तिच्या बापाचं घर आहे का ते? तरीवर घरावर अधिकार कोणाचा असतो? म्हणजे ही पक्की राजकारणी. आणि पुरुष ह्या नावातच कन्या असे. उदाहरण सांगायचं झालं, एक आठवलं म्हणून सांगतो. हो, हा शब्द कसा आला माहिती का? बरेच म्हणजे तत्वज्ञानाची बरीच उत्तर आहेत, पण एका तत्वज्ञानाचं वाचलेलं उत्तर मी तुम्हाला सांगतो. हो हा शब्द कसा आला म्हणजे मी काय सांगतोय, पुरुषाची राजकन्या आहे त्याचं उदाहरण सांगतोय. राजकारणी असल्यामुळे तोंड कंटिन्यू चालू असतो. कोणाचं? स्त्रीचं. तुम्हाला काय कळत नाही, तुम्ही हेच आणलं तेच आणलं, मी सांगितलं ते आणलं होतं, तिकडे टबेटी 10 रुपये पावशेर होते, तुम्ही 10 रुपयांनी कशी आणली काय आणलं सगळं बोलतो. डोक्याचा ठीक आहे, विश्वास नाहीच आहे ना तुमचा, असांताचा विश्वास नाहीच आहे. मी पहिल्यांदाच म्हणलं होतं तुम्हाला राग येऊन देऊ नका. स्त्री एक तत्व आहे. सगळ्यात तशा आता ज्या स्त्रियांचा विश्वास आहे त्या म्हणू शकत नाही. पहिली गोष्ट, आपला विषय चाललाय विश्वासाचा. ज्याचा विश्वास आहे त्याला रागीची कारण खरं बोललं की राग येतो. पुरुष कन्या रास ठीक आहे, आपण विषय तिथंच संपू. जर वाईट वाटत असेल शब्दाने बोलण्याने तर काय हरकत नाही, हा विनोदाचा भाग होता. अवची निर्मितीचा विषय सोडून दे. उदकावरील तरंग तरंग उदकाचेच अंग, हा पाण्याचा विषय चालला होता. पाण्यावरून घसरून आपण विश्वासाकडे गेलो, संताकडे आलो होता, संतावरून विश्वासाकडे गेलो. पण अशा संताच्या चरणी विश्वास हवा. कोणत्या संताच्या चरणी? मग संत कशाचे पाहिजे? संत कुणाला म्हणायचे? अंतरी निर्मळ वाचेचा रसाळ, त्याच्या गळा माळ असो नसो, आत्मान भरी चोखाटल्या वाटा, त्याच्या माथा जटा असो नसो. अंतरी निर्मळ वाचेचा रसाळ, नाना दुःख प्राप्ती पण उद्वेग नाही चित्ती. ज्ञानेश्वर महाराज सांगतात किती जरी दुःख प्राप्त झाली तरी त्याच्या चित्तामध्ये ढवळाढवळ झाली नाही पाहिजे. तो संत नाना दुःख प्राप्ती परी उद्वेग नाही चित्ती, आणि सुखाची आरती आला पाहिजे ना. अर्जुना दयाच्या थाळी काम क्रोध सहसे नाही, आणि भयाते नेलो काही परिपूर्ण तो. परिपूर्ण संत जराचे वेद शास्त्र पुराणे
जो शब्दाचा कळेना शब्दभून संस्था कळेला कळले ऐसे घडेला स्वस्वरूप जो स्वतःच्या स्वरूपामध्ये स्थिर आहे, स्वतःच चित्त स्थिर केलेला आहे, जो परिपूर्ण झालेला आहे, जयाच्या साठी कथा कीर्तन प्रवचन भजन ध्यान या सर्व गोष्टी आहेत आणि या सर्व गोष्टी ज्याच्यासाठी आहेत ते फक्त एक आत्मतत्वासाठी आहेत आणि ते आत्मतत्व कथा निरूपणाने कळत नाहीये, भजनाने कळत नाहीये, त्याचा संतांवर सद्गुरूवर दृढ विश्वास लागतो आणि दृढ विश्वास असेल तरच ते आत्मतत्व उमगत. जर आपल्या हलक्या मनाची वावट आली की उडून जाणारी माणसं, जर संतांनी किती संघर्ष करावा लागला संतांना, तुकाराम महाराज उदाहरण घ्या, ज्ञानेश्वर महाराज खायला मिळत नव्हतं, एवढा संघर्ष करून ते आत्मस्वरूपी एक झालेले, आत्मतत्वात विलीन झालेले आहेत. चराचरात अहम ब्रह्मास्मी, चराचरात मीच ब्रह्मा म्हणून आहे, मीच ब्रह्म आहे, प्रत्येक वस्तूमध्ये वस्तू माझीच आहे आणि त्यात मीच आहे. हे तत्व जिथे उमगत ते संत, ते साधू, ते ज्ञानी पुरुष, ते सत्पुरुष परमपुरुष आणि ते सज्जन. आपण मगाशी श्लोक सांगितला होता, रवी चंद्र घना गरी वृक्षा गवाक्ष सज्जना, तो हा सज्जन जो परिपूर्ण आहे, जो जाणे अंतरीचा भाव, माझी मनीचा जाणूनिया भाव, जाणूनिया भाव करी उपाव, असे संत शिष्यावर आपल्या भक्तावर कृपा करतात, त्याच्या अंतरीचा भाव जाणून कृपा करतात. बघा अभंगाचं आता 4थ्या चरणापर्यंत आपण आलेलो आहोत. आता जोरदार भजन करूया आणि मग 4थं चरण शेवटचे 15 मिनिटात आपण कीर्तन संपवूया. कुमारी